नमस्कार सत्कार न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे. अमरावतीतून एक अत्यंत राजकीय आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. अमरावती यूथ फेस्टिवल हा यूथ फेस्टिवल ठरला की यूथ गायब फेस्टिवल असा थेट सवाल आता विचारला जात आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या फेस्टिवलच्या उद्घाटनाला हजारो तरुणांची अपेक्षा होती. मात्र मैदानात अवघे 100 ते 150 युवकच दिसून आले. वरिष्ठ नेत्याची वेळ मिळूनही मैदान रिकामे का राहिले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या आयोजनावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून आमदार प्रवीण पोटे यांच्या कारस्थानामुळे तर युवकांना कार्यक्रमापासून दूर ठेवले गेले नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. युवकांच्या नावावर राजकीय डाग लावून हा कार्यक्रम केवळ फोटो सेशनपुरता मर्यादित राहिल्याची टीका होत आहे. अमरावती शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडींच्या सडेतोड विश्लेषणासाठी पाहत रहा सत्कार न्यूज 24 मध्ये. आपलं शिक्षण मांडता आलं नाही. आपण शिक्षण खूप घेतो, पण जेव्हा एखाद्या ठिकाणी शिक्षण मांडण्याची वेळ येते तेव्हा शिक्षण मांडण्याची आपली क्षमता ही कमजोर असतं. त्यामुळं शिक्षण घेणे आणि शिक्षण मांडण्याची क्षमता तयार होणे, आपलं जेवढं युवकांना आपल्या स्वतःला प्रेझेंट करता येईल, युवकांना जेवढं आपलं प्रेझेंटेशन करता येईल, हे जग प्रेझेंटेशनच आहे. आपली जी क्षमता आहे, आपल्यामध्ये क्षमता खूप आहे, आपल्या अमरावतीच्या युवकांमध्ये क्षमता खूप आहे, पण ते क्षमता मांडण्याचं व्यासपीठ त्यांना मिळालं पाहिजे याकरता आपल्या मुलाखत घेतलेला आहे. मला या कार्यक्रमाला येण्याचं तात्पर्य हेच आहे की आपल्या युवकांचं जे स्किल आहे, त्यांना जे त्यांनी ज्ञान अवगत केलेलं आहे, ते अवगत केलेलं स्किल्ड असलेलं ज्ञान या व्यासपीठावरनं अमरावतीकराला दिसणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं महत्त्व आहे. मी पुन्हा एकदा